पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐक ना, मी काय म्हणते, बाबाला येऊ दे ना, बाबाला भेटायचंय ना, मग जाऊ। अगं नंतर भेटू आपण बाबांना, तू ये लवकर चल। माझी मुलगी एकट्याने बडबडत नाहीये, माझ्या मुलीची मैत्रीण आहे। माझ्या वडिलांनी सुद्धा तिला बघितलंय, कळलं? पण तुम्ही पाहिले का तुमच्या मुलीच्या मैत्रिणीला? अच्छा, वाह, तुम्हाला पण माहितीये तर तुमच्या सुनेनी तुम्हाला हे ऑलरेडी सांगून ठेवलंय का? आणखीन काय गावभर पण सांगून ठेवलं असेल त्यांनी? अहो नर्स आहेत ना, त्या लोकांना वाचवायची कामं करतात ना, त्यांना शोभतं काय? अनंत हे बघा, तुम्ही जावा इथनं। हा अव तुमच्या त्या वाड्याला नाही नाही ती नावं ठेवतात भुलगावची लोक। मी तिला किती वेळा सांगितलं तिकडे जाऊ नको म्हणून, तरी बी ती येते तुमच्या मुलीसाठी। रात्री बी अपरात्री उठती काय, तुमच्या मुलीसाठी येते काय, आणि तुम्ही असं बोलता होय तिला? हॉस्पिटलात पगार मिळत नाही कित्येक महिने, तरी बी रोज जाती, म्हणती त्या पेशंटची काय काय चुकतात, आणि तुम्ही असं बोलता होय तिला? माणसांना ओळखायला तुम्ही तरी चुकू नका तुमच्या बापासारखं। काय काय बोललात तुम्ही? तुम्ही ओळखता नानांना? त्या वाड्यातल्या मालकाला अख्खा मुलगा ओळखतो। तुम्ही जा इथनं जा बघू। अहो मी जाणारच आहे, तुमच्या सुनेला वॉर्निंग देण्यासाठी मी इथपर्यंत आलो होतो, कळलं? तुम्ही जा इथनं, चंद्रविलास मधनं निघून जावा। हा भुलगावापासून लांब निघून जावा। त्या वाड्यात काय तर आहे, तो वाडा माणसांना गिळतो। तुझ्या बोरीला बी गिळेल, पण तुला कळणार बी नाही, तू काय बी करू शकणार नाहीस। तुम्ही आता एकट्याच राहायला होतात मला हे सांगणाऱ्या? हा, मी एकटीच राहिले। त्या वाड्यातनं बाहेर पडणारे जिवंत मी एकटीच राहिले। तुम्ही जावा इथनं, निघून जावा इथनं। हे बघा, आमच्या विभाला भेटू नका आणि तिचं नाव बिघू नका। अहो जाणारच आहे, मला काही थांबायची हौस नाहीये। तिलाही सांगा माझ्या मुलीपासून लांब राहायला, आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जर का बेकायदेशीर धंदे चालू असतील ना, तर ते बंद केल्याशिवाय मी राहणार नाहीये, एकालाही सोडणार नाही मी। चंद्रविलासची सावली घरापर्यंत आली, आता मला काय सोडत नाही। मावशी 2 वाटी मटकी द्या। अहो जेवायच्या वेळेलाच पाहुणे आले, आता काय करायचं ऐन टायमाला? द्या लवकर। तुमच्या त्या गुरुजींना विचारा पुढचं चंद्रग्रहण कधी आहे ते, त्यांच्या अमावस्येचे उपाय केलेत म्या बरोबर। चंद्रग्रहण आलं होय जवळ? अहो मावशी पैसे तर घ्या। मावशी शरू वाड्याच्या बाहेर पडली आणि तिला काहीच झालं नाही, याचा अर्थ नंदा तिची रक्षक आहे। नंदा बरोबर असेल तर शरूला काहीही होऊ शकणार नाहीये। नंदाच्या येण्यानं नरहर पंताच्या अभद्र कार्यात थोडा का होईना पण व्यत्यय आला। नंदामुळेच अनंत आणि विभा काहीसे दूर गेले, त्यांच्यात गैरसमज झाला। अनंता, आता काहीही करून शरूच्या त्या मैत्रिणीचा म्हणजेच तुझ्या नंदाताईचा शोध घे। एकदा का तुला कळलं की नंदाचा आत्मा इथेच वावरतोय की मग तू एक क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाहीस। शरूला घेऊन निघून जाशील, पण त्याआधी मला नंदाला सांगावं लागेल की तिच्याच मदतीनं शर्वरी वाड्याच्या बाहेर सुखरूप पोहोचू शकते। तीच शरूला भुलगावची वेस ओलांडायला मदत करू शकते। देवा भगवंता, आता पातूर तुझ्या मोर कुठली बी तक्रार केली नाही। आता फक्त एकच मागणं आहे, माझ्या सुनेच्या विभाच्या पाठीशी उभा राहा, तिच्यावर कृपा कर, तिला काय बी होऊ देऊ नगस। माझ्या नशिबीत त्या वाड्यातला शाप होता, पण तिच्या नशिबी तो वाडा येऊ देऊ नगस। तिच्यावर कृपा कर, तर तो वाडा तिला बरबाद कर, गिळून टाकल तिला।
विभा, आलीस तू? आई, एवढ्या का घाबरलात तुम्ही? काय झालंय? आणि त्या पवार वहिनी सांगत होत्या की त्यांनी चंद्रग्रहणाची चौकशी केली तर तुम्ही आतच निघून आलात. आई, घरी कोणी आलं होतं का? त्या सांगत होत्या मला. झालं तेवढं बा झालं. तू माझ्या संग ये. आई, चल. आई, 1 मिनिट. आई काय करत? ये म्हणते ना. हे बघ, काही वंगाळ घराच्या आत तू इथनं हे घर, हे गाव समज सोडून जायचंय. बुलगावच्या हद्दीबाहेर जायचंय. आई, काय करताय तुम्ही? एवढं काही झालेलं नाहीये. नाही अगं, तुला काही येड भेटलं? अगं, काही आखरीत घडेपर्यंत वाट बघत बसायची का? हे बघ, मला काय सांगू नकोस. अगं, तुला कळत कसं नाही? तू रात्रभर त्या वाड्यात होतीस आणि तो वाडा तुला सोडणार नाही. हे बघ, सापफणा काढून बसला तर त्याचं इश बाधेपर्यंत आपण ग बसायचं का? त्यात कसला आलाय शहाणपणा? नाही, ही घर तुझ्यासाठी गाव सुरक्षित नाही. तू इथनं निघून जाय. आई, तुम्ही शांत व्हा, जरा धीरानं घ्या बरं. तुम्ही शांत व्हा. काय करताय आई? मला काय सांगू नकोस. एका भयान आठवणीचा फोटो आहे. कधी कधी नाईलाज म्हणून जपून ठेवायला लागतो. 35 वर्षापूर्वीचा नाईलाज. आज बी यो फोटो बघितलं ना, मन सावध होत. विभा, मी तुला सांगते ना, चंद्रविलास घातक आहे म्हणून. ते उगीच नाही सांगत ग. मी बी अडकले होते त्यात. अन माझ्या संग या समध्या बी होत्या. यात अनंताची आई बी आहे, अंबिका. अंबिका आमच्यात मिसळायची. पण अचानक काय झालं काय माहिती? ती बदलली एकदम. तिचं वाड्याबाहेर पडणं बी बंद झालं. म्हणून आम्ही समध्यानी ठरवलं की अंबिकाचं काय झालंय ती जाणून घ्यायचंच. म्हणून आम्ही समध्या जणींनी चंद्रविलास मध्ये अडकून घेतलं. आणि त्यानंतर जे झालं, मी एकटीच बाहेर आले त्या वाड्यातून. पण बाकी कोणीच नाही आलं. त्याच टायमाला माझ्या ध्यानात आलं की आज मी वाचले, पण तो वाडा त्याचं भोग घ्यायला विसरणार नाही. माझ्या घरातली कोणीतरी बाईच या वाट्याला भोग म्हणून चढवली जाणार. विवादी तू असणार आहेस. आई, तुम्ही शांत व्हा बरं. असं काही होणार नाहीये. नाही, ती काही नाही. हे बघ विभा, मला लई काळजी वाटते. तू इथनं निघून जा. वाट ना निघेल ना, तिकडे निघून जा. आई, कुठे जाऊ मी आता? तुझ्या त्या बहिणीकडे जा. हा, तिथं तुला धोका नाहीये. तुम्हाला माहितीये मी तिच्याकडे जात नाही. हे बघ, मला ठाव आहे, पण आता पर्याय नाही. तुला तिकडे जावंच लागल. हिदर, हे बघ, नाही तर तुला माझी शपथ आहे. ऐक, हे बघ, तुला जावंच लागल. तू जर तुझ्या बहिणीला फोन नाही केला तर मी स्वतः करीन. नाही, नको. अशी अटकळ घातली की मी काहीच करू शकत नाही. जाते मी. हे गाव, हे घर सोडून जाते.
गे काय मॅरेथॉन पळतेस का ग? किती फास्ट, थांबायचं ना. आणि हे काय सोनचाफ्याच्या झाडापाशी जायचं असं सांगून इकडे कुठे घेऊन आलीस? मुद्दामूनच घेऊन आले. मला माझी इच्छा पूर्ण करायची होती ना. कुठली इच्छा? इच्छा नाही, बदला म्हणावं तर. बदला? बदला नाही ग, मोबदला. म्हणजे आता बघ, मी जशी तुला सोनचाफ्याची फुलं दिली तर त्या बदल्यात तूही मला काहीतरी द्यायला हवंस ना, म्हणून इथे घेऊन आले. अच्छा, म्हणजे इस हाथ से दो और उस हाथ से लो. हुशार आहेस ग. पण ऐक ना, मी तुला आता लगेच देऊ शकत नाही. बाबा असेल तेव्हा देईन. पैसे नाही आहेत माझ्याकडे. ए ढमे, तुझ्याशी बोलतेय मी. तिकडे काय बघतेस? किती दिवसांनंतर मी असा बाजार बघते. आई कधी घेऊनच येत नाही ग मला इकडे. ए शर्वरी, ते बोरकुट बघतेस? मला घेऊन दे ना. अगं मी तुला सांगितलं ना, पैसे नाही आहेत माझ्याकडे. बाबा आला की देते ना. नाही नाही, मला आत्ताच हवंय. अगं कसं देणार मी? तुला माझी मदत कधी हवी आहे? आज. मग मला बोरकुटही आजच पाहिजे. अगं पण पैसेच नाहीये तर कसं देतील ते बोरकुट? अगं विकत नाही घेता येणार, पण काय? पण चोरी करू शकतो ना. ए बाई, चोरी बिरी असलं काही सांगू नको. मी नाही करणार. ठीक आहे, राहिलं. मग मी तुझी मदत नाही करणार. मला बाबा ओरडेल ग. चोरी कशी करू मी? ठीक आहे, कळली तुझी मैत्री. आता ना मी तुला आमच्या ग्रुपमध्ये पण नाही घेणार आणि तुझी मदतही नाही करणार आणि तुझ्या आजोबांनाही भेटणार नाही मी. अगं ए थांब थांब थांब, कुठे चालली आहेस? नाही म्हणते का मी? चोरी कशी करायची माहित नाही ग मला. शी, माझ्याकडे पैसे नाही आहेत. बॅगेत होते माझ्या. अगं हे पैसे वगैरे ना सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी असतात. आपण फक्त दुकानात जायचं, बोरकुट उचलायचं आणि तुला एवढंच माहिती तर तू कर ना, मला का सांगतेस? मी तर सहज केलं असतं आणि कोणाला दिसलंही नसतं. पण तुला माझी मदत हवी आहे ना, मग तूच करायचं. ठीक आहे, पण कोणी पकडलं तर? मला तर कोणी पकडलंही नसतं. मी एकदम जोरात धावते आणि जर तुला कोणी पकडायला आलं तर आपल्या वाड्यात जायचं आणि लपायचं. आपल्या वाड्यात म्हणजे तुमच्या वाड्यात. हे पण मी जर हे केलं तर तू लगेच वाड्यात येशील ना? अरे म्हणजे काय, हवं तर मी एक काम करते, वाड्याजवळ जाऊन थांबते. तू तोवर बोरकुट घेऊन ये, मग आपण दोघे सोबतच नानांकडे जाऊ. हां, मी असं कधी केलं नाहीये, पण तुझी मदत हवी म्हणून करते. मला जाम भीती वाटते. काही घाबरू नकोस, जा आपल्यासाठी भरपूर बोरकुट घेऊन ये. मी तोवर वाड्याजवळ तुझी वाट पाहते. जा जा. अगं जा, आणि आता मागे वळून बघू नकोस. जा. शर्वरी, माफ कर. चोरी करणं वाईटच असतं, पण माझा नाईलाज आहे. तुला गुंतवून ठेवायचं आहे मला. तुझ्या या मोबदल्यापेक्षा माझा बदला जास्त महत्त्वाचा आहे. माफ कर मला शर्वरी, माफ कर. सॉरी बाबा, आता तर खूपच मोठी चूक करते, पण आजोबांसाठी सॉरी, खरंच सॉरी. नंदे, तू रक्षक शरूची रक्षक. तूच तिला भुलगावच्या वेशीबाहेर जायला मदत करू शकतेस. एकदा का आनंद आणि शरून भुलगावची वेस ओलांडली ना की नरहर पंत काहीही करू शकणार नाही. नंदे, फक्त तुला तोवर नरहर पंताच्या नजरेसमोरून दूर राहावं लागेल.
तुम्हाला कसं सांगू आई, याची गरज माझ्यापेक्षा जास्त महाजनांना आणि त्यांच्या मुलीला आहे. ताईकडे जायचं तर काहीतरी घेऊन जावं लागेल. निघते मी. पोरी, आई, मला काही गोष्टी घ्याव्या लागतील इथून. येते मी. खर तर येते म्हणण्याचा अधिकार नाही आता मला. हे घर, हे गाव, मी परक केलं ताई तुम्ही मला. तुमच्या शब्देपुढे नाईलाज झाला माझा. निघते मी. मातीत सामून छान घे स्वतःला. निर्जीव असल्यासारखी का वागतेस ना? जिथून आलीस तिथं परत जा. काली माती कोलचा काला, बाहुलीच्या वाटेला वेसन घाला. काली माती कोलचा काला, पिपीच्या कापडानं भरते ओटी. बापाच्या कर्माची शिक्षा मोठी. काली माती कोलचा काला. हा, सांगून समजा ना. मात काय काय चाललंय हे? वेडीस का जरा? काय करतेस तू? मालक, ते गती थांबवली पाहिजे. हिला हिला बाहुलीला बाहेर काढलं पाहिजे. संकट आणलं तिने वाड्यावर. संकट काय कळतंय का? काय कळतंय? काय संदर्भ लागतोय का? काय बोलतोय आपण याचा? आधी ती विभावरी आणि आता तू. असं काहीही नसतं. किती वेळा सांगायचं तुला माझा या असल्या गोष्टींवरती विश्वास नाहीये? जा काम कर आपली. जा जा. काय कळत नाही का? जा जा जा. चंद्रग्रहण लागणार आता. संकट येणार तिच्यावर, नाही तर शनिवारीवर.